हरिओम. मी अरविंद सिंह महादेव हासपे, गागरगाव इंदापूर उपासना केंद्र. शेतीमध्ये काही परिस्थितीमुळे काय झालं माहिती का, मी नदीमध्ये आत्ता लाईट आली आहे आणि गेली असं आहे. रात्रीची 1 वाजता लाईट यायची, पाण्याची लाईट आहे, मला शेतीमध्ये पाणी सोडायचं आहे तर लिमिटेड ठरलेला पाहिजे. रात्री 1ला येणार, सकाळी 9ला जाणार. मग आता रात्री 1ला तर उसाला तर पाणी देणं खूप गरजेचं आहे. त्या 1ला लाईट मध्ये मला पाणी द्यायचंच आहे. आणि महत्वाचं म्हणजे काय माहिती का, एका पावसामध्ये जाण्या येण्याच्या रस्त्यावरती एका सोसाट्याचा वारा सुटला, मोठ्या विजा पडल्याने एक मोठं आंब्याचं झाड एका बाईच्या अंगावरती पडलं. तिथेच त्या बाईची डेथ झाली. म्हणजे माझ्या येण्या जाण्याच्या रस्त्यावरतीच, म्हणजे तिथेच ती दबली आणि तिथं तिचा एंड झाला. तर रात्री 1-1.5 वाजता जायचं म्हणजे तिथे बरोबर त्या स्पॉटला ते लक्षात यायचं. पण घरातून निघतानाच आणि हनुमान चालीसा चालू व्हायची की ती शेवटच्या स्पॉट पर्यंत. पण बापू कृपेने ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये बापू बरोबर असायचा. म्हणजे कुठलीही भीती नाही. बरेच जण म्हणायचे अरे तिथे जाऊ नको, बरं जाताना जरा थोडं असं आहे तिथे. अरे कोणाला म्हणायचं आहे, बापू तर आपला बरोबर असतोच पाठीराखा. पण त्या रात्रीच्या सुनसान वेळेत पण तो बापू बरोबर व्यवस्थित घेऊन जायचा, व्यवस्थित घेऊन यायचा. घरचे पण बिंदास असतात ह्या फक्त बापूमुळेच. तर काय झालं, नदीमध्ये काय असतं, पाणी मोटर चालू केली मी, तर नेमकं एक 4-5 पाईप म्हणजे एक 60 फूट पाणी सोडून दिलं होतं मोटरीने. तर जेव्हा डिलिव्हरी पाईप बाहेर फेकतो पाणी, त्यावेळेस सक्शन पाईप मध्ये पाणी असावं लागतं. तर ओढायचं पाणी ना ते पूर्ण काठोकाठ भरलेलं असेल तर ते मोनोब्लॉक पंप चालू होतो आणि नेमकं ते पाणी सोडलं होतं. आता रात्रीच्या वेळेस 2-2:30च्या टायमिंगला ते पाणी भरायचं कसं, आणि एकट्याने पाणी भरायचं म्हणजे खूप त्याला 3 माणसं लागायची. एक मोटरच्या ऑन ऑफ स्विच चालू करायला, एक पाणी भरायला, खालून पाणी भरायला, आणि एक भरलं की ते नट आवळायची आणि त्याला सांगायला. अशी 3 माणसं लागायची. आता 3 माणसाचं काम आणि आता मी एकटाच. आता पाणी तर चालू केल्याचं मार्ग नाही. मग रात्र उन्हाळा खूप कडक होता, एक तास महत्वाचा असतो. म्हणजे मला गरज होती ना तेवढ्या कामाची. तर मी ते बघितलं, ते काय चालू व्हायचं पूर्ण म्हणजे हे. पण तरी पण म्हटलं बापू आता तुम्ही काहीतरी कर बाबा, आता तुम्ही काहीतरी करा म्हणण्यापेक्षा तू करतोच, पण मी म्हटलं बापू करायचंच आहे आपल्याला. आणि मग तो पाईप जोरात हलवला तरी पाणी काय भरायला शक्य नाही. पण शेवटच्या खरं म्हणजे 15-20 मिनिटांनी बापू आता बघ बाबा तू शेवटचा ट्राय, आणि मोटर बंद केली आणि परत चालू केली. चालू केल्याबरोबर मोटरीने बरोबर पाणी ओढलं. म्हणजे थोडं कमी पण असलं पण ते बापूने ती कमी पूर्ण केली. आणि ते तांत्रिक क्रिया म्हणजे जे असते ना, जे सक्शन पाईप भरला पाहिजे तेव्हा डिलिव्हरीला चालू होतं पाणी, ते बापूने मधला पॅच पूर्णपणे बंद केला आणि पूर्ण पाणी भरून रात्रीच्या वेळेस पण सही सलामत बापूने मोटर चालू करून दिली. माझं काम उद्याचं काम आहे ते आजच व्यवस्थितपणे पार पाडलं. श्रीराम अंबदने. हरिओम.